हाय फ्रेंड, कशा आहात? बघा, माझ्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन असं मी पेय घेऊन आले। उन्हाळ्याचे दिवस चालू आहे म्हटल्यानंतर शरीराला गारवा देण्यासाठी आपण प्रत्येक फळांचं म्हणा ज्यूस करून पितो। पण बघा, मी हे अशा पद्धतीने केले, रूह अफजा सरबत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं आणि मस्त लागतं। मुलांना तर नक्कीच आवडणार। बघा, मला 2 ग्लास फक्त ज्यूस करायचं होतं म्हणताना मी हे एवढंसं अर्ध्यामध्ये परत अर्ध असं कलिंगड घेतले। हे असं काप करून घ्यायचे हे जे, आणि खूप छान लागतं हे बघा, असे आपले पीस पटकन 1 मिनिटाच्या आत कट होऊन जातील, खूप वेळ लागणार नाही हे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यामधली बी काढायचे, नाहीतर काय होईल, सरबत पिताना ते तोंडात येतील। हे बघा, असे हे बी काढून टाकायचे आहेत आपल्याला, सगळे होईल तेवढे, म्हणजे व्यवस्थित छान आपल्याला पिता येईल आणि एन्जॉय करता येईल सरबत। बघा, आता मी ह्या बाउलमध्ये हे सगळं काढून घेतले, कलिंगडचे काप काढून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित। आणि आता त्यामध्ये 1 ग्लास दूध घालायचं आणि कच्चं दूध तापवून त्याला थंड करायचं आहे फ्रीजमध्ये ठेवून आपल्याला, जेणेकरून आपल्याला लगेच सरबत ते पिता येईल। ज्यूस म्हणा किंवा सरबत म्हणा, आपल्याला एन्जॉय करता येईल। हे बघा, आता ह्यामध्ये सब्जा घातले। आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण जास्त कमी करू शकतो सब्जा। ह्याच्यामुळे काय होतं, गारवा देतं, त्यामुळे उन्हाळ्यात खूप चांगलं असतं आपल्याजवळ। आता बघा, मी साखर 2 ते 3 चमचे घातले आणि ह्यामध्ये काय घालायचं, रोज सिरप घालायचं आहे आपल्याला, किंवा रोज क्रश घातलं तरीही चालतं। हव्या त्या प्रमाणात घालायचं, 2 ते 3 टोपण त्याचं असेल किंवा चमचा एवढं घालून घ्यायचं। खूप छान लागतं हे सरबत। आणि जर आपल्याजवळ साखर नसेल तर आपण खडीसाखर घातलं तरी सुद्धा चालतं, खूप छान टेस्ट येते ह्याची। आणि रोज सिरप ऑलरेडी गोड असतं, त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण किंवा खडीसाखरेचं प्रमाण बघून जास्त कमी घालू शकतो। आता हे बघा, मी यामध्ये आईस क्यूब घातलेत, छान असं मस्त रंग पण आलाय, बघूनच खूप सुंदर वाटते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा। आणि कसे झाले ज्यूस किंवा सरबत हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा, एकदम सिंपल आहे, काही झंझट नाही, काही नाही, घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण करू शकतो हे। बघा, किती मस्त आणि दाटसर होतं आणि छान होतं, दूध असल्यामुळं आणखीनच छान लागतं ते। तुम्ही सुद्धा करून बघा, थंड पाण्यामध्ये केलं तरीही चालतं। बघा, किती मस्त दिसते, छान असं। हे चमच्याने घेऊन खाल्लं तरी चालतं किंवा पिलं तरी चालतं, पिता पिता खाल्लं तरीही चालतं। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।